मुंबई पालिकेत एकत्र लढण्यासाठी काँग्रेसच्या ठाकरेंना अटी शर्थी, मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या असं म्हणत ठाकरेंना काँग्रेसची साथ। मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी, सत्याच्या मोर्चाप्रमाणे एकत्र मैदानात उतरायला हवं। पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे भूमिका मांडल्याची चर्चा। इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली। आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे। अजून राजकारणाचे बाळकडून आहेत गेले, त्यांनी काय कशाबद्दल काय वक्तव्य टाकलं? आमदार महेंद्र दळवींकडून तटकरेंच्या भाजप प्रवेशाच्या दाव्यावरून जुंपली। आता त्यांची विचाराची संस्कृतीच तेवढी असेल, त्यांचा डीएनए तेवढ्याच मनोवृत्तीचा असेल, त्याला मी काय करू शकतो? तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ झाल्यानंतर थोडी मान वाकडी केली असती, टांगा पलटी झाला असता, गोगावलेंनी केली होती टीका। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। अमित ठाकरेंविरोधात गुन्हा मागे घ्यावा, गणेश नाईकांची मागणी। मालेगाव अत्याचाराच्या घटनेचा स्थानिकांकडून रस्त्यावर उतरत तीव्र निषेध, आंदोलक गेट तोडून कोर्टात शिरले, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अर्ज मागे घेण्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना युबीटीमध्ये राडा, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच दोघांमध्ये झटापट। नवी मुंबईमध्ये 4508 घरांसाठी जाहिरात, पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, उद्यापासून नोंदणी सुरू। मुंबईमध्ये भारतीय बनावटीचं तेजस विमान कोसळलं, एअर शो सुरू असताना विमान दुर्घटना। आणि अंबरनाथमध्ये उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगातील कारची दुचाकींना धडक, अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी। बातमी आहे, भुसावळ नगर परिषद निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे। नगराध्यक्षपदाच्या लढतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपकडनं वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात आहेत। तर जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आज 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे आता 27 उमेदवारांपैकी भाजपच्या नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे। शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असून भाजप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। अक्कलकोट तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकीत राजकीय वातावरण तापलंय। अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेतील उमेदवार भाजप पळवत असल्याचा आरोप करत उमेदवारांना सहलीवर पाठवण्यात आलं होतं। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। तर भोकरदन नगर परिषदेवरती काँग्रेसची सत्ता आणणार असल्याचा दावा सपकाळांनी केला। बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या 8 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला। अहिल्यानगरच्या राहतामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतनं हकालपट्टी केलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय। राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्षपदाचे 2 अर्ज मागे घेतलेत। ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावरती एबी फॉर्म चोरी केल्याचा आरोप केला होता। नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीतनं अर्ज मागे घेतल्यानंतर भक्तवत्सल सोनार यांना अश्रू अनावर झाले। शिवसेनेकडनं पाठबळ नसतानाही त्यांनी अर्ज केला होता। नातेसंबंधांमुळे आपण माघार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीतनं भाजपच्या उमेदवार मनीषा गोंदकर यांनी माघार घेतली आहे। त्यामुळे अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। माळेगाव नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीसोबत भाजपचे रंजन तावरे यांचं मनोमिलन झालंय। राष्ट्रवादी 12 जागांवरती लढणार आहे तर रंजन तावरे गट 6 जागांवरती लढणार आहे। दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं युती केली आहे। एकमेकांविरोधात लढणाऱ्या पक्षानं युती केल्यामुळे दौंडमध्ये जोरदार चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना 1 जागा आणि राष्ट्रवादी 25 जागा लढणार आहे। मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला शब्द माजी मंत्री बाळा भेगडेंनी फिरवला।
त्यामुळे पुणे, लोणावळा आणि तळेगावात दम भरलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ आली असा आरोप आमदार सुनील शेळके यांनी भाजपवरती निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटक पक्षाबरोबर आम्ही तडजोड केलेली नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं. लोणावळा नगर परिषदेबाबत विचारलं असता प्रफुल्ल पटेलांनी ही प्रतिक्रिया दिली. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अर्ज मागे घेण्यावरून राष्ट्रवादी आणि उबाठा पक्षात राडा झाला. दोन्ही पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये झटापट झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच गोंधळ झाला. नांदेडच्या बिलोलीमध्ये उमेदवारी मागे घेण्यावरून 2 गटात वाद झाला. राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या पतीला घरात डांबून ठेवण्यात आलं होतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात धाक घेऊन महिला उमेदवार विजयलक्ष्मी हरणे यांच्या पतीची सुटका केली. हिंगोली नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 17 मधनं भाजपच्या गजानन सोनुळेंनी उमेदवारी मागे घेतली आहे. आतापर्यंत भाजपच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मनसरमधनं राष्ट्रवादीच्या वंदना बाणखेले यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. नव्यानं स्थापन झालेल्या मनसर नगरपंचायतीमध्ये पहिली नगरसेविका होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनं खातं उघडले. शीतल राऊत यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. तर आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले. नगराध्यक्षपदासाठी भाजपनं प्रशांत कुऱ्हाडेंना तर राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रकाश कुऱ्हाडेंना उमेदवारी दिली आहे. आणि आता एक बातमी बघूयात. राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचं चित्र आहे. धुळ्यामधील दोंडाईचा नगर परिषदेत त्या पुढचं पाऊल पडलंय. ते म्हणजे राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली या नगर परिषदेतील सर्व 26 जागांवरती भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. संपूर्ण बिनविरोध ठरणारी दोंडाईचा नगर परिषद ही राज्यातली पहिलीच नगर परिषद ठरलेली आहे. सर्व 26 नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि अशाच पद्धतीनं भाजपवर विश्वास दाखवत रहा असं आवाहन फडणवीसांनी केलं. सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे, पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि 26च्या 26 नगरसेवक हे बिनविरोध झाले. हा ऐतिहासिक क्षण आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं सतत मार्गदर्शन असतं. दोंडाईच्या शहराशी देवेंद्र फडणवीस यांचं इमोशनल कनेक्ट आहे. बिनविरोध अशा प्रकारची निवडणूक होती आहे आणि सर्वांनी जयकुमार भाऊंवर आणि तुमच्या आपल्या सर्व उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आता आपली जबाबदारी या विजयाने वाढली आहे. आता आपल्याला हा जो काही लोकांचा विश्वास आहे तो सार्थ करून दाखवण्याकरता पूर्वीपेक्षाही जास्त काम करावं लागेल. त्याकरता सर्व निवडून आलेल्या उमेदवारांच्या आणि जयकुमार भाऊंच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत आणि पूर्ण ताकदीने आपण सर्व कामं करू हा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा पाहूयात आपला महाराष्ट्र वेगवान घडामोडी. अमरावतीमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या ताफ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आहेत. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या वतीनं धाराशिवमधील ढोकी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. ऊसाला प्रतिटन 3,500 रुपये दर देण्याची मागणी करण्यात आली. अहिल्यानगरच्या निमळक परिसरातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांबाबत उपाययोजना करावी या मागणीसाठी वनविभागाच्या कार्यालयासमोर प्रहारच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी मागण्यांचं निवेदन वनविभागाला देण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. मालेगावातील अत्याचार प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. त्यामुळे शाळेबाहेर पालकांनी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केलं. संबंधित शिक्षकांवरती कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावामध्ये गेल्या 25 दिवसांपासून ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. सत्ताधारी आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे मनसे आणि ग्रामस्थांनी पुणतांबा ग्रामपंचायतीसमोर मटकाफोड आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला. डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरणी चिमुकलीच्या आईवडिलांचा चांदवड कोर्टामध्ये जबाब नोंदवून घेण्यात आला. चांदवड कोर्टामध्ये न्यायमूर्ती वृषाली शृंगारे यांच्यासमोर जबाब नोंदवण्यात आला असून हा जबाब
मालेगाव अपर सत्र न्यायालयामध्ये पाठवला जाणार आहे। मालेगाव अत्याचाराच्या घटनेचा छत्रपती संभाजीनगरात निषेध करण्यात आला। महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं या चिमुकलीला न्याय देण्याची मागणी करण्यात आली। मालेगाव घटनेचे पुण्यामध्ये पडसाद बघायला मिळाले। पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये आरोपीला प्रतिकात्मक फाशी देत महिलांकडून निदर्शनं करण्यात आली। बालिकेच्या हत्येच्या निषेधार्थ मालेगावात जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चा संपताच जमाव आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। संतापलेल्या जमावानं न्यायालयाचा गेट तोडण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जमावाला न्यायालय परिसरातून बाहेर काढलं। मालेगावातील डोंगराळे गावातील चिमुकलीवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून वाशिमच्या बसस्थानक परिसरात नागरिकांनी नराधमाचा पुतळा जाळला। यावेळी अनसिंग व्यापारी मंडळ, हिंदू संघटना आणि नागरिकांनी एकत्रित येत चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली। मालेगावात झालेल्या मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला। काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा मिळालाय। राहुल गांधींविरोधातील खटला कोर्टाकडून रद्द करण्यात आलाय। न्यायालयीन प्रक्रियेचं पालन न केल्याचा निष्कर्ष कोर्टानं दिला। बुलढाण्याच्या मोहना बुद्रुक मधल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापकानं मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला। प्रार्थना सुरू असतानाच विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापक दारू पिऊन आल्यामुळे पालक आक्रमक झाले। संबंधित मुख्याध्यापकावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली।